राम राम. राम राम. पहिले तुमचा परिचय द्या शिवनाथ भाऊ. शिवनाथ किसन देसाई, राहणार आंबेलोड, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. साहेब तुमचा परिचय. अभिजित संतोष प्रधान, राहणार आंबेलोड, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. बर, हा बटाईचा कांदा आहे. हा. म्हणून तुम्हाला दोघांना उभं केलेलं आहे समजायच्यात. तर याची लागवडीची तारीख 14 डिसेंबर. म्हणजे आज तो 3.5 महिन्याचा झालाय. हा. 3.5 महिन्याच्या कांद्यामध्ये 24 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, सॉरी 28 जानेवारी ते 24 फेब्रुवारी सतत ढगाळ वातावरण होतं. बरोबर होतं. आणि हा विषय याच्यासाठी घेतोय आपण, कांदा तर सगळीकडेच पोहोचलेला, भानगडी आता एवढ्या दिवसानंतर मिळणार आहे. आपल्याला बोलायचंय खर्चावर, कारण बऱ्याच ठिकाणी अनेक बुरशीनाशक वगैरे 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 काय काय त्यांच्या पद्धतीने झाले. आता एक माईक 2 मिनिटं त्यांच्याकडे द्या, चमटा काढू द्या. नाही, वर दाबा. हां, घ्या हातात घेतलं तरी चालेल. मला हे सांगा की या कांद्याला 3.5 महिन्यामध्ये किती एकर आहे? 2 एकर. 2 एकर. फवारण्या किती झालेल्या आहे? 2. फक्त 2 फवारण्या झाल्या. 2 फवारण्या. हो. 3.5 महिन्याच्या कांद्याला फक्त 2 फवारण्या. 2 फवारण्या. क्या बात आहे. बरं, त्या दोन्ही फवारण्यामध्ये तुम्हाला एखादं बुरशीनाशक, एखादं कीटकनाशक घ्यावं लागलं? काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही. फक्त आपण याला काय म्हणू आपण, वाढ होण्यासाठी आणि साईज बनण्यासाठी एवढ्या 2 फवारण्या केल्या. हो. बरं, आता खतावर येऊ. खाली खत कोणतं टाकलं? 10, 26. किती बॅग? 4 आणि 3 7 बॅग. 2 एकरला. 2 एकरला. आणि आपलं 6 किलो पावडर आणि लिक्विड ते हा. सोडलेलं आहे. 6 आणि 8 4 किलो होतं. हा, एक एकरला समजा 6 किलो आहे, 2 एकरला 8 किलो गेलं, आपलं 12 किलो गेलं. 4 किलोची बॅग, 2 लिटर औषध, म्हणजे 6 किलो धरू एका एकरला. बरोबर, 6 आणि 6 12. बरोबर. तो खर्च होता 1650 आणि 1650, सो दोन्ही 32 आणि 3300 रुपये. आणि खताचा खर्च किती झाला? रासायनिक खताचं ते समजा 1900 रुपयाला एक बॅग. तर 7 बॅगेची किती होती? 2000 धरा. 2000. 7 दोन्ही 14,000 रुपये. 14,000 रुपये. 14,000 ते आणि हे 1650, 15,600 काही काम समजा. हा खालचा खर्च. किती डोस केले? 2 डोस केले. आणि वर फवारणी मात्र फक्त 2 फवारण्यानंतर कार्यक्रम नाही, काहीच नाही, बुरशीनाशक नाही, कीटकनाशक नाही. शेतकरी मित्रांनो, कांद्याची साईज तर आपण बघणार आहे, पण एवढ्या ढगाळ वातावरणाचा पिरियड असताना देखील याला कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक नाही. आणि आम्ही शेतकऱ्यांना तेच सांगतो की खर्च कमी करण्यासाठी किमान फवारणीचा खर्च कमी झाला पाहिजे. पुढच्या वर्षी आपण खताचाही खर्च कमी करू. यावर्षी नवीन होतो, तुम्ही ऐकलं नसतं, तुमचं समाधान होणं गरजेचं होतं. पुढच्या वेळेस एकाच डोसमध्ये किंवा तो एका डोसचा जो खर्च झाला तो आपण 2 डोसमध्ये करू. आणि एका एकरला आधी करून पाहू पुढच्या वर्षी, म्हणजे खर्च तोही कमी होईल आपला. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने माईक त्यांच्याकडे द्या, कांदा उपटून आम्हाला दाखवा साईज. तिन्ही साईज काढा, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. Incoming call from Hausa have not identified by caller. 3 नंबर. ह्या 3 साईज. आता या 2 एकर मध्ये हा जो ज्याला चिंगळी म्हणतात किंवा 3 नंबर साईज म्हणतात, हा किती टक्के निघेल? जास्तीत जास्त 5% बी नाही सापडणार. 5% पण नाही सापडणार. नाही. 2 नंबरचा हाही छोट्यापैकी, हाही मला वाटतं 2 नंबरचा आपण 5% मध्येच धरायला पाहिजे. 5-7 भेटन देऊ. हा. आणि 2 नंबरच्या साईजचा किती टक्के भेटेल अंदाजे? 5-7% भेटन देऊ. म्हणजे बाकी सगळ्या 1 नंबरच्या साईजचा भेटेल. अजून याच्यापेक्षा मोठी साईज असेल तर आहे ना. काढा ती काढा. याची पात मोजा, जळालेली जी ती सोडून द्या. काय करायचं, लावून टाकायचं. उभा करा. उभा म्हणजे काय करा, त्याला आडव खाली. हा, एक पात, हा असा धरा, म्हणजे मोजायला सोपं जाईल. हा,
2 हम्म, 3 हम्म, 4 हम्म, 5 हम्म, 6 हम्म, 7 हम्म, 8 हम्म, 9 हम्म. 10 11 12 13 14 14 15 15 15 आणि 16 16 जळालेल्या समजा हे 2 तर सोडूनच हा ते सोडून 16 पातीची संख्या आहे. बरं, दुबाळका झालाय कुठं? नाही अजून तर नाही नाही झाला. दुबाळका होऊ नये म्हणून तुम्ही पाणी बंद केलंय, बंद केलं. हा कारण ते अजून वाढली असती. बरं, याची मान उतरायला तुमच्या हिशोबाने किती दिवस लागतील? अजून अजून 7-8-10 दिवस लागतील. हो. म्हणजे कम्प्लीट तोपर्यंत असं ग्रेड धरा 4 महिन्याचा होतो. 4 महिन्याचा होतो बरोबर. 4 महिन्यापर्यंत ही साईज तुम्हाला मिळाली. हा ही साईज किती टक्के? ही जवळपास समजा 50%. 50%. 2 नंबर 40%. हा का 45%? 45%. 45%. ओके. आणि 3 नंबर म्हणजे ही साईज भेटेल समजा. हा 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 ही तर जवळपास नसल्यासारखीच आहे, पण जी असेल ती, पण ही साईज भेटेल आपल्याला. हा ओके. शेतकरी बंधूंनो, पात उतरायला लागलेली आहे, त्याच्यामुळे वर पिवळी दिसते. आणि अशा पद्धतीनं फक्त 2 फवारण्यामध्ये कांदा येऊ शकतो याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण आता शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलं. साईनाथ भाऊ, किती वर्षापासून संपर्कात आहात तुम्ही? माझं आता 5वं वर्ष आहे. 5 वर्षापासून सगळ्या पिकांना आपण अशा पद्धतीनंच करतोय. हो हो 5 वर्षात तुम्हाला असं जाणवलं की बुवा रासायनिक पेक्षा सेंद्रिय करायला लागल्यानंतर खर्च कमी होतो? खर्च कमी होतो आणि शेवटी जमिनीचा बी फायदा आहे. पोत राखला जातो. पोत राखला जातो. ओके. पोत राखायला अजून रासायनिक पण आपल्याला कमी करावं लागेल. पण यावर्षी आपण सेंद्रिय त्याच्यात थोडंसं 6 किलो जाऊ दिलेलं आहे, बरोबर ना? ते आपल्याला चोळूनच खताला टाकायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. तर आता आम्ही सेंटरमध्ये उभे आहे. हा 2 एकरचा कांदा आहे. कोणत्या कोणत्या व्हरायटीत? हे पंचगंगांना एक कोणतं आहे? नाही ना, दोन्ही ते दुसरं वेगळं आहे. तिकडचं दुसरं बी आहे. हा पंचगंगा आहे. हा अच्छा. आणि तिकडचा चला तो पलीकडचा जो काय आहे तो कुठून सुरू होतो समजा तुमच्या हिशोबाने? इथूनच आता हे काय म्हणजे आपण सेंटरमध्ये उभे आहे. सेंटर. या हाताला पाहिला आपण तर पंचगंगा आहे, आणि या हाताला दुसरी व्हरायटी आहे. हा हा ते गुला काहीतरी असंच नाव सांगितलं होतं मला काल वाटतं. काय सांगितलं होतं कोणतं ना? पाण्याचं काय झालं इथं? आणि विशेष म्हणजे हा कांदा ड्रिपवर आहे. या ठिकाणी थोडंसं लवण आहे, आणि त्या लवणामध्ये त्यांच्याकडून पाणी एक दिवस नळी निघून गेली होती, म्हणून तो थोडासा पाणी एक्सेस झालं त्याला, त्याच्यामुळे तो पिवळसर दिसतोय थोडा. आणि या ठिकाणी मध्ये तुम्हाला दिसते किती फुटाचा बेड आहे? 4 फुटाचा बेड. 4 फुटाचा बेड. आणि एका बेडवर किती नळ्या? 2 नळ्या. 2 नळ्या. 2 फुटाचा अंतर आहे दोन्हीचा. इकडून पण इकडून पण. हा, 2 नळ्यांमधलं. हा हा आणि किती पाणी झाले याला? याला पाणी झाली 8 पाणी. 8 ते 9 झाली असतील. 8-9 पाणी झालं. हा सगळं ठिबकवर. आणि ठिबक. बेड आपण काय असा फार मोठा किंवा? नाही काहीच नाही, त्याला फक्त रोट्या मारून दिला हा. आणि बैलाने सरी ओढून घेतली फक्त एक सरी. निशाणी म्हणून. बर. बाकी दुसरं नाही काही. अरे गोट्या मारले बा. नुसतं गोट्या मारून दिल्या लागवड व्यवस्थित व्हायसाठी. काळायला लेबरला ते लेबरला पण आणि आपल्याला पण नळ्या अंतरायला हा नळा लक्षाला यायला पाहिजे. तर कमी खर्चाची शेती करण्यासाठी बघत राहा माझा युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. 2 फवारण्याचा खर्च झाला आपला 750 1400 रुपये 2 एकरला. 2 एकरला. म्हणजे एकरी 325 रुपये लागले. 1500 रुपये 2 एकरची एका वेळची एका फवारणी. वेळेचं. अच्छा, म्हणजे एकरी 750 रुपये एका फवारणीचा खर्च आहे. हो क्या बात आहे. फक्त 750 रुपयाच्या फवारण्या, 2 फवारण्या, म्हणजे एकरी फक्त 1500 रुपये वरचा खर्च आहे. आणि त्यात का कमी खर्च झाला? तर याच्यामध्ये कुठेही कीटकनाशक, बुरशीनाशक वापरायची वेळ आली नाही, बरोबर ना साईनाथ भाऊ? त्याच्यामुळेच खर्च कमी झाला. नाही तर मग दुकानात गेल्यानंतर हायच आहे, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक टॉनिक चालू द्या. परत अजून त्याचा रिझल्ट नाही का अजून परत दुसरं घ्या. हे आता आमच्या शेजारीचे इकडं वरतून काय खत फवारते, बुरशीनाशक फवारले, कीटनाशक फवारले, गंजच त्याचं प्रत्येक फवारणीला म्हणजे प्रत्येक पाण्याला काहीतरी आहेच. खालून सोडायचं नाही तर वरतून फवारायचं. साधारण त्यांच्या किती फवारणी झाल्या असतील? त्यांचे झाल्या असतील 4-5 फवारणी झाल्या असतील. 4-5 म्हणजे काल पण एक केली ना त्यांना असं पुन्हा. हा म्हणजे आणि एका फवारणीचा खर्च कमीत कमी किती असेल? कमीत कमी 1500 तरी पकडा आपण. आणि किती फवारणी झाल्या म्हणजे तुम्ही? 4 म्हणजे 6-7 हजार रुपये त्यांनी फवारणीत घातले.
ते 6-7 पैकी आपण फक्त 1,500 1,500 आणि त्यांची साईज त्यांची अशीच size- आहे असं जरी धरलं आपण हा तरी खर्च जास्त झाला ना. नाही पण तरी बी आपल्यापेक्षा कमी साईज साईज छोटीच आहे. हा ठीक आपण पाहिलंच ना आता तुरंत हा हा लगेच पाहिलं आलं, ना. आलं पाहिलं. पण मी म्हणणं आणि तुम्ही म्हणणं फरक आहे ना. कारण तुम्ही शेजारी आहात, तुम्हाला आयडिया आहे समजा. तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीचीही काळजी आणि छान साईज आहे. त्या मानाने आपण जर पाहिलं तर इथे आपण बघू शकतो, पलीकडे बघू शकतो आणि अजून पात उतरायची आहे. उतरल्यानंतर तर साईज पुन्हा एकदा कांदा काढल्यानंतर शिवनाथ भाऊच्या इथं येऊ आणि साईज बघू आणि त्याची एक शूटिंग तुम्हाला टाकून कळू. धन्यवाद.